श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुम्हा सर्वांच्या ज्या काही शुभ इच्छा आहेत त्या पूर्ण करोत, हेच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी देव आज तुम्हाला माऊली रूपात भेटायला आले आहेत. देव तुम्हाला सांगू इच्छितात, बाळा, ज्यावेळेस तू खूप काही प्रश्नांमध्ये गुंतला असतोस आणि खूप काही प्रश्न तुझ्या मनात घर करायला लागतात, तेव्हा मी तुझ्याकडे येऊन तुला त्या प्रश्नातून त्याचे उत्तर देण्यासाठी, त्या प्रश्नातून तुझी सुटका करण्यासाठी येत असतो. देव म्हणतात, अरे बाळा, खूप काही प्रश्नांनी वेढलेल्या मनाला ते नकारात्मकता जाणवते, तो काळोख जाणवतो. त्यामुळे तू माझा हात धर आणि त्या अंधारातून बाहेर ये. मी तुला माझ्या प्रकाशात नेऊ इच्छितो, जिथे तुला खूप आनंद, समाधान, ती शांती मनाला प्राप्त होईल. देव म्हणतात, जर तुम्हाला एखाद्याने कधी दगा दिला असेल पण तो तुमचा नसेल, तर तुम्ही त्याला कधीच विसरून जाता. पण जेव्हा तुमचेच तुम्हाला कधीकधी खूप काही त्रास देतात, तेव्हा ते तुम्ही विसरण्याच्याही पलीकडे होता. देव म्हणतात, माझा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो. त्यावेळेस तुझ्या मनाला ती शांती मी देऊ इच्छितो. बाळा, मी तुझ्याजवळून त्या नात्यांना दूर करू इच्छितो, ज्यामुळे तुला त्रास झाला आहे, तुला वेदना झाल्या आहेत. मी जाणतो ती वेळ तुझ्यासाठी कठीण होती. ती वेळ घालवणे तुला फार अवघड होते. पण बाळा, आता मी तुझ्यापर्यंत आलो आहे, कारण तू माझी प्रार्थना केली आहेस. त्या त्रासातून तुला सुटका हवी आहे. तुला त्यातून बाहेर पडायचे आहे. तुझ्या मनाला तो आनंद मिळवायचा आहे. तुला त्या नात्यातून बाहेर पडायचे आहे. मी जाणतो, कारण कधी दुसऱ्यांनी तुमचे हृदय दुखवले तर ते तुम्ही विसरता. पण तेच जर तुमचे नाते असतील आणि ते जर तुमचे मन दुखवतील, तर तुम्ही ते लवकर विसरत नाही. बाळा, पण मी तुझ्याकडे आता ती नाती ठेवू इच्छित नाही, कारण आता मी फक्त तुला तो आनंद, ते समाधान देऊ इच्छितो. देव म्हणतात, बाळा, मनुष्याजवळ जे काही आहे त्यात त्याने समाधान मानावे आणि ज्याची तो वाट पाहत आहे त्यात त्याने त्याचे मन रमवावे आणि जे काही प्राप्त आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद करावे आणि ज्यासाठी वाट पाहणे सुरू आहे त्यासाठी संयम बाळगावा. तरच तू खूप आनंदी राहू शकतोस. बाळा, जेव्हा तू तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधान मानशील, तेव्हा तू मनाने देवाचा धन्यवाद करशील की हे देवा, तुम्ही मला जे काही नाते, जे काही ऐश्वर्य, जे काही आनंद, जे काही उपभोग दिले आहेत, जे काही भौतिक सुख दिले आहे, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे, मी तुमचा ऋणी आहे. तेव्हा देव तुम्हाला त्याहीपेक्षा दुप्पट आशीर्वाद देऊ इच्छितात. देव म्हणतात, तू जर कृतज्ञतेचा भाव दर्शवत असशील तर तुला आणखीनही काही चमत्कारांच्या रूपात काही भेटवस्तू, आशीर्वाद प्राप्त होतील. कारण देव तुझ्याकडे तेच देतात जे तू धन्यवाद देत असतो. देव म्हणतात,
तुम्ही केलेली कोणतीही छोट्यात छोटी जरी चांगली कार्य असतील तर ती व्यर्थ जाणार नाही. ती देव त्यांच्याकडे लिखित स्वरूपात ठेवतात. देव म्हणतात, माझ्या बाळा, मी तुझ्यावर भरभरून प्रेम करू इच्छितो आणि तुझ्या मनाजोगे तुला सर्व काही देऊ इच्छितो, पण तूही तो संयम बाळगावा, तो धीर ठेवावा. मनाला खचून जाऊ देऊ नये, मनाला ती निराशा येऊ देऊ नये. कारण जेव्हा काही कार्यांना उशीर लागतो तेव्हा जर तुम्ही देवांवर संपूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवलात आणि संयमाने वागलात तर देव तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुम्हाला खूप काही चमत्कार, खूप काही आशीर्वाद असे पाठवू इच्छितात, ज्यात तुमच्यासाठी सुख, समाधान, आनंद मिळायला सुरुवात होते. देव म्हणतात, अरे बाळा, जेव्हा तुझ्या मनासारखे घडत नाहीये तेव्हा थोडा संयम बाळग. कारण तुला जे काही हवे आहे ते देव तुझ्यापर्यंत खूप काही परिवर्तनासकट पाठवत आहेत. तुझ्यासाठी जे योग्य आहे ते परिवर्तनासकट तुझ्याकडे येत आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला माहीत आहे की या ब्रह्मांडाचा नियम आहे परिवर्तन. परिवर्तनाशिवाय काहीही पुढे जात नाही. जसे परिवर्तनाचे चक्र सुरू आहे ते निरंतर होत राहणार आहे. या दुनियेत असे काहीच नाही की जे आम्ही तुला देऊ शकत नाही. देव म्हणतात, पण तू तो संयम आणि तो धीर आणि ती श्रद्धा आमच्यावर परिपूर्ण ठेवलीस की तुला ते लवकरच प्राप्त होईल. देव म्हणतात, तू जे काही इच्छिलेले आहे ते तुला प्राप्त होण्यासाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात मी तुला यशस्वी करील. पण तू थांबू नकोस, कारण तू जर थांबलास तर परिवर्तन थांबेल, क्रिया थांबेल. म्हणून तुला सांगतो, क्रिया सुरू राहू दे, तुझे प्रयत्न सुरू राहू दे. त्यात तुला मी मोठे यश पाठवणार आहे. तुझ्यासाठी माझे चमत्कारिक आशीर्वाद येत आहेत. ते तू पुढे जाताना तुला मार्गात मिळतील. देव म्हणतात, तू थांबू नकोस. तू जर तुझ्या कर्मात ती कर्म केलीस तर तुझ्या मनातल्या त्या इच्छा पूर्ण होतील. देव तुम्हाला सांगू इच्छितात, स्वामी माऊली आज तुम्हाला काही महत्त्वाचे सांगू इच्छितात. बाळा, तू खूप काही विचार करत आहेस की मी जर ते उपवास केलेत तर ते घडायला लागेल. देव म्हणतात, बाळा, या जगात प्रत्येक जण आपले पोट भरण्यासाठी कार्य करतात आणि मी एक इच्छा करतो की तू उपवाशी न राहता जर त्याऐवजी कुणाची मदत करशील तरीही मी तुला प्रसन्न होईल. देव म्हणतात, जर तुझ्या हाताने कुणाला तू अन्नदान करशील तर मी तुझ्यावर जास्त प्रसन्न होईल. देव म्हणतात, बाळा, या हितभर पोटासाठी लोक वणवण कार्य करतात. कितीतरी प्रयत्न करून त्यांना एक वेळचे जेवण मिळते. तेव्हा मी तुझ्याकडून ही अपेक्षा ठेवतो की नुसतं उपास तापास करून काही मिळवायचा विचार करत असशील तर तो विचार त्यागून दे आणि अशा लोकांची मदत कर जिथे तुझ्या मनाला समाधान प्राप्त होईल. कारण बाळा, उपास करून काही मिळवायच्यापेक्षा
जर कुणाच्या पोटात 2 घास प्रेमाचे अन्न दिलेत तर त्याचा आशीर्वाद तुला भरभराटीकडे नेईल. उपास करायचा तो चांगल्या विचारांचा कर, की माझ्या मनात मी फक्त चांगले विचार करील, कुणाची मदत करील, कुणाला सहाय्य देईल. जेव्हा कधी माझ्याकडे कोणी मदतीला येईल मी त्याला रिकाम्या हाताने पाठवणार नाही, तरीही मी तुझ्यावर प्रसन्न होईल. देव म्हणतात, बाळा, उपास अन्नाचा नाही, वाईट विचारांचा कर. तुझ्या मनात कुणाबद्दल कधीही वाईट येऊ देऊ नकोस. स्वतःच्या कार्यपद्धतीत काहीतरी परिवर्तन आण, ज्यामुळे तुला तुझे कार्य करणे सोपे होईल. देव म्हणतात, मी तुला तो मार्ग नक्कीच दाखवील. देव म्हणतात, पुढे जाण्याच्या अनेक संधी मी तुला आशीर्वादाच्या रूपात प्राप्त करून देईल. त्यासाठी तू चांगले विचार कर, सकारात्मक विचार ठेव. मनाला त्या आकांक्षांनी भरून घे की तुला पुढे जायचे आहे, तुला ते ध्येय साध्य करायचे आहे. तू जेव्हा जेव्हा सकारात्मक विचार करशील तेव्हा तेव्हा माझा कृपेचा आशीर्वाद तुझ्यावर येईल. देव म्हणतात, विश्वास ठेव, कारण तुझे विचार तुला खूप समृद्धीकडे घेऊन जातील. तुम्ही जेव्हा श्रद्धेने नामस्मरण करता तेव्हा सहजच आमची प्राप्ती होते. मी तुझ्यापासून दूर नाही, मी तुझ्यातून वेगळा नाही, मी तर तुझ्या हृदयातच आहे. जेव्हा तू चांगल्या कर्मांचा विचार देखील करतोस तेव्हा मी तुझ्यावर प्रसन्न होतो. देव म्हणतात, या ब्रह्मांडात तुम्ही जे काही पाठवाल, जर तुम्ही आनंद पाठवलात तर तुम्हाला आनंद दुप्पट होऊन प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही कुणाच्या मनाचा विचार करता आणि कुणाचेही मन दुखवत नाही तेव्हा मी तुझे मन दुखवू देत नाही. देव म्हणतात, या ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुला निरंतर राहील. देव म्हणतात, बाळा, तू माझे आणि तुझ्या वडीलधाऱ्यांचे आणि गुरु समान ज्यांना मानतोस त्यांचा योग्य सन्मान कर. ते तुला जेव्हा जेव्हा योग्य मार्ग दाखवतात त्यावर चालण्याचा प्रयत्न कर, कारण तू जेव्हा त्यांना योग्य मान सन्मान देऊन त्यांनी दिलेल्या योजनेचं पालन करशील, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालशील, तेव्हा तू ते अद्भुत चमत्कार स्वतःकडे आकर्षित करशील. देव म्हणतात, बाळा, देव तुमचे कल्याणच करणार आहेत, पण तुम्ही देखील तुमच्या कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगले गुण, चांगल्या कला या अवगत करताना थोडा त्रास होतही असेल तर तो सहन करा. कारण जेव्हा तुम्ही 5 वाजता उठायचे ठरवता तेव्हा जर तुम्ही 7 वाजता उठत असाल तर तुम्ही त्यातले 2 तास घालवलेले आहेत हे विचार करा. या ब्रह्मांडाने प्रत्येकाला 24 तास दिले आहेत. त्यात तुम्ही ठरवायचे की तुम्ही त्या 24 तासामध्ये काय काय योजना आखायच्या. देव तुमच्यासाठी अशक्यही शक्य करणार आहेत, पण तुम्ही त्याची तयारी दाखवली पाहिजे. बाळा, जेव्हा तुम्ही काही संकल्प करता आणि त्यावर चालण्याचा प्रयत्न जरी करता तरी देव तुम्हाला असंख्य तऱ्हेने मदत करायला येतात. देवाने तुमचा हात धरून तुम्हाला त्या योग्य मार्गावर चालवण्याची दिशा दाखवली आहे, तेव्हा तुम्ही त्याच्यावर चालावे आणि आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे, कल्याण करून घ्यावे. देव म्हणतात, तू जर तुझ्या जीवनात ती प्रगती
साधू इच्छितो तर तुला प्रयत्नांपासून थांबायचे नाही, कारण त्या दिशेला ते बघ, ते ध्येय तुझे समोर दिसेल तुला. बाळा, तेव्हा प्रत्येक पावलाला श्री स्वामी समर्थ म्हण आणि पाऊल उचल, कारण मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या पाठीशी उभा आहे, सदैव तुझे रक्षण करणार आहे. त्या मार्गावर नेण्यासाठी मी तुला प्रोत्साहित करत आहे. तू फक्त चालायचे सुरू ठेव, तुला ते ध्येय गाठता येईल. माझ्या प्रिय बाळा, माझ्या आशीर्वादांचा आणि माझ्या चमत्कारांचा अनुभव तुला प्राप्त होईल. तू विसरू नकोस की मी तुला त्याही वेळेस त्या संकटांमधून काढले आहे आणि पुढेही माझ्या आशीर्वादाने तू सुरक्षित आहेस. तेव्हा पुढे चालणे थांबवू नकोस, कार्य थांबवू नकोस. या कार्यामध्ये तुझी गती तुझे ध्येय प्राप्त करून देईल. आज या विश्वाचा करता करविता तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वाद देत आहे की तुझे सर्व काही मंगलच होणार आहे. तुझे सर्व काही शुभ होणार आहे. पुढे चालत राहा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं, जिंदा है या वाक्यावर भरोसा ठेव. सुखी हो बाळा, तुझे कल्याण होईल. त्याच मार्गावर तुला अनेक आनंदाच्या बातम्या मिळतील. तुला तो आनंद प्राप्त होईल, कारण मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हे संकेत दिले आहेत. आमचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. तो आनंद लवकरच तुम्ही प्राप्त करणार आहात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.